मोजक्या पण दर्जेदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणजे विभावरी देशपांडे. श्वास, साच्यात घरात, हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटरंग, बालगंधर्व, देऊळ, चिंटू, फुलवंती अशा गाजलेल्या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. आज विभावरी या अभिनयासोबतच लेखन, दिग्दर्शन या क्षेत्रातही नाव कमावत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांचे पती देखील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. याशिवाय त्यांच्या आई, आजी आणि आजोबा देखील कला क्षेत्रात कार्यरत होते. चला तर त्यांच्या प्रतिभावान कुटुंबाबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. विभावरी देशपांडे यांनी आपल्या अभिनयाने मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपट, मालिका आणि वेबसिरीज गाजवल्या आहेत. क्रिमिनल जस्टिस, झूम, सिटी ऑफ ड्रीम्स, ब्रेथ, सॅक्रेड गेम्स अशा अनेक गाजलेल्या वेबसिरीजमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्या दमदार अभिनेत्री तर आहेतच, याशिवाय उत्तम लेखिकासुद्धा आहेत. आपल्या आईचा आणि आजीचा लेखनाचा वारसा त्यांनी देखील जपला आहे. दिग्गज लेखिका मुक्ताबाई दीक्षित या विभावरीताईंच्या आजी होत्या. मुक्ताबाई दीक्षित यांनी मानस लहरी आणि अनिरुद्ध प्रवाह नावाचे कथासंग्रह लिहिले आहेत. याशिवाय त्यांनी जुगार आणि अवलिया ही नाटके लिहिली. यामधील जुगार हे नाटक आज अनेक भाषांमध्ये ट्रान्सलेट झाले आहे. मुक्ताबाईंचे पती विठ्ठलराव दीक्षित यांनी 1935 साली पुण्यात इंटरनॅशनल बुक डेपो नावाचं पुस्तकांचं दुकान काढले. आज हे दुकान विभावरी यांचे वडील उपेंद्र दीक्षित चालवत आहेत. विभावरी देशपांडे यांची आई डॉक्टर मनीषा दीक्षित या सुद्धा लेखिका होत्या. मनीषा दीक्षित या नाटक, काव्य, चित्रपट, शास्त्रीय संगीत अशा विविध क्षेत्रांच्या गाढ्या अभ्यासक होत्या. त्यांनी रुझवण, निगराणी, पूल, डायरी या कादंबऱ्या लिहिल्या. तसेच त्यांनी लिहिलेला ओविदी हायकू हा मराठी काव्यविश्वाचा मागोवा घेणारा कार्यक्रम विशेष गाजला होता. मनीषा दीक्षित या संस्कृत भाषा आणि साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक गोके भट यांच्या कन्या होत्या. गोके भट यांनी नाट्यमंजिरी, भवभूती ही पुस्तके तसेच संस्कृतमध्ये अनेक प्रबंध लिहिले. अशा प्रकारे विभावरी देशपांडे यांना आई वडील या दोघांच्या बाजूने समृद्ध असा लेखन कलेचा वारसा लाभला आहे. विभावरीताई हाच वारसा पुढे चालवत आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांसाठी पटकथा लेखक आणि संवाद लेखक म्हणून काम केलं आहे. त्यांनी चिंटू, चिंटू 2 आणि बटरफ्लाय या सिनेमांची कथा लिहिली. तसेच अग्निहोत्र, ती फुलराणी, वागडे की दुनिया आणि माधुरी मिडल क्लास या गाजलेल्या मालिकांसाठी पटकथा लेखक आणि संवाद लेखक म्हणून त्यांनी काम केलं आहे. अभिनयाच्या बाबतीत त्या चोखंदळ असून मोजक्या आणि दर्जेदार भूमिका ते स्वीकारतात. पडद्यावर नुसतं दिसत राहण्यापेक्षा चांगल्या भूमिकांसाठी वाट पाहणं केव्हाही बेहत्तर असे त्यांचे मत आहे. विभावरीताईंनी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते ऋषिकेश देशपांडे यांच्याशी 2001 साली लग्न केलं. त्यांना राधा नावाची एक मुलगी आहे. त्यांचे पती ऋषिकेश देशपांडे यांनी चिंटू, चिंटू 2 अशा सिनेमांची निर्मिती केली आहे. तसेच एकदा काय झाले, सीता सिंग द ब्ल्यूज या सिनेमांमध्ये ते पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. त्यांनी इंडियन मॅजिक आय नावाची कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून ते लहान मुलांसाठी ॲनिमेशन शॉर्ट फिल्म बनवतात. तसेच जर्मनीतील प्रसिद्ध ग्रिप्स ही नाट्य चळवळ भारतात पसरवण्याचं काम ते करत आहेत. याद्वारे त्यांनी खास लहान मुलांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या अनेक प्रायोगिक नाटकांची निर्मिती केली आहे. अशा प्रकारे विभावरी देशपांडे यांची आई, आजी, आजोबा, नवरा या सर्वांनी कलाक्षेत्रात मोठे नाव कमावले आहे.